खारघरचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या एसटी प्रवासासाठीच्या एनसीएमसी कार्ड शिबिराचा शेकडो खारघरवासियांनी लाभ घेतला। उत्तर भारतीय समाजाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी भाजपाचे खारघर शहर सरचिटणीस प्राध्यापक दीपक शिंदे, भाजपा वॉर्ड नंबर 5 चे अध्यक्ष अजय माळी, अमित बोधही, स्नेहल बोधही तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहयोग दिला। आपल्या सर्वांचे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाचे या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शर्माजी, या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे खारघर शहराचे सरचिटणीस दीपक शिंदे सर, सन्माननीय नीलम विस्पोतेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व या परिसरातील आमच्या भगिनी, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी संतोष शर्मा यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज आपणा सर्वांच्यासाठी या NCMC कार्डाचं वितरण याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांच्यासाठी विविध सोयी सुविधा देण्याच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। मी त्यांचा आभार यासाठी मानतो की कार्यक्रम त्यांना तसाही करता आला असता, पण त्याला त्यांनी माझ्या वाढदिवसाचं निमित्त दिलं आणि आपल्या सगळ्यांचा दुआ, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्याबरोबरनं मला मिळावा यासाठी म्हणून त्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढदिवस आहे, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या एका दिवशी जन्माला आला आहे, आपल्या प्रत्येकाचा जन्मदिवस आहे। पण मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेमध्ये जन्मदिवस पण आहे, मराठी भाषेमध्ये वाढदिवस पण आहे। जन्मदिवस कदाचित वर्षातून एकच दिवस येईल, पण वाढदिवस तुमचा माझा रोज आहे, आज पण आहे। माझा वाढदिवस 5 तारखेला नव्हता, माझा वाढदिवस आज पण आहे, कारण आज रोज आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडतंय, काही ना काही विषय आपण वाढतो, आपल्या ज्ञानात भर पडते। मी आता इथे या ठिकाणी सन्माननीय आपले औदुंबर कदमजी यांचं पत्रक वाचत होतो, मग त्यांनी सांगितलं या कुठल्या कुठल्या सेवा उपलब्ध आहेत, निरनिराळ्या पद्धतीच्या सेवा ते आपणा सर्वांना देत आहेत। मग त्याच्यात कन्यादान योजना, नारी शक्ती प्लॅन, जीवन लक्ष योजना, जीवन लाभ प्लॅन, ह्या जर सेवा घेतल्या आपण तर काय काय मोफत असं त्यांनी वेगवेगळं सांगितलेलं आहे। आपण दरवर्षी 2 लाख भरायला लागतील ना, त्याला प्रीमियम आहे, त्याच्यासाठी 2 लाख जे दरवर्षी भरेल त्याला आहे ते। तर त्यामुळे अशा विविध सेवा या त्यांच्या माध्यमातून मिळत आहेत, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। खरं तर आपण प्रत्येकजण 2014 सालापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेला या देशाचा विकास आपण सगळेजण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं कसा पुढे चाललाय हे आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या म्हणजे उद्या शनिवार, उद्या तारीख 8 ऑगस्ट, उद्या दुपारी 3 वाजता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे खारघरमध्ये एका कार्यक्रमासाठी येत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्वांपर्यंत निरनिराळ्या सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध आहे। सिडकोच्या माध्यमातून तुर्भ्यापासून खारघरचं हे टनेल बनतं आहे, आपला हा मार्ग चालू होतो आहे। याशिवाय या आपला हा जो मार्ग आहे हा शाळेच्या समोरचा मार्ग हा सरळ थेट हायवे क्रॉस करून पलीकडे रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे, तो तसाच सरळ पुढे आपल्या विमानतळाकडे अटल सेतू म्हणजे मुंबईकडे जाणार आहे। असे ही कामं सिडकोच्याकडून चालू आहेत। या रस्त्याला जोडायला आता आपल्याकडे पनवेल तालुक्याच्या टोकापर्यंत दिल्ली मुंबई महामार्ग आलेला आहे। तो दिल्ली मुंबई महामार्ग येतोय,
या परिसरामध्ये नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट जसं BKC आहे तसं BKC 2 हे आपल्या खारघरमध्ये या मागच्या बाजूला तिथं येत आहे. हजारो लोकांना, लाखो खरं तर लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. विमानतळ सुरू झालं आहे, पनवेल महापालिका वेगवेगळ्या पद्धतीची कामं करते आहे. या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन येतं आहे आणि त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं काम आपण पाहतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं काम पाहतो. आणि मग त्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांचा वाढदिवस होता 22 जुलैला, त्यावेळेला मी इथे आलो होतो आणि त्यांनी सांगितलं की सेलिब्रेशन करू नका, कम्युनिकेशन करा. आणि म्हणून मी केक आणलेला परत पाठवला, म्हटलं केक नको, कारण मुख्यमंत्री म्हणतात लोकांना सेवा देऊन आपला कार्यक्रम केला पाहिजे. आणि म्हणून मी गेल्या रविवारपासून, तो आता परवाचा रविवार, सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतोय. मी आभारी आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा की वाढदिवस माझ्या वाढदिवसाचं निमित्त करून ते या सेवा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. ही सेवा काही अशी नाही आहे की महापालिकेची आहे, काल झाडलं आज पण झाडलं पाहिजे, नाही. हे त्यांच्या खर्चानं हा कार्यक्रम संतोष शर्मा करतायत आणि तुमच्या सर्वांपर्यंत या सेवा या मोफत पोहोचवण्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. खरं तर या कार्डसाठीचा खर्च किती आहे? 250 रुपये खर्च आहे त्याचा. आणि हां, तर त्यामुळे या सगळ्या आयोजनाच्या पाठीमागं जे काही खर्च लागणार होता, तुम्हाला जायचा याचा जो त्रास होणार होता, हा सगळा खर्च या ठिकाणी तो बाजूला काढून ते तुमच्यापर्यंत या सेवा तुमच्या एका अर्थानं दारापर्यंत पोहोचवत आहेत या माध्यमातून. हां, ठीक आहे. म्हणजे या सगळ्यात तुमचा वेळ, श्रम हे जे तुमचे गेले असते, एका अर्थानं दारापर्यंत हा कार्यक्रम तुमच्या ते पोहोचवत आहेत. मला असं वाटतं की या माध्यमातून आपल्याला शासनाच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. शासनाला त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं काम करत आलेली आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष श्री संतोष शर्माजी यांनी आज खारघरमधल्या आपल्या परिसरातल्या नागरिकांसाठी NCMC कार्डाच्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या माध्यमातून या परिसरातल्या नागरिकांना कुठल्याही पद्धतीनं ST स्टँड किंवा अन्य ठिकाणी फार काळ प्रतीक्षा करावी न लागता त्यांच्या एका अर्थानं दारामध्ये या कार्डचं वितरण होणार आहे. आणि यासाठी संतोष शर्मा आणि त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे आज आयोजन केलं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या वाढदिवसाचं त्याला निमित्त दिलं, त्यांचा आभार मानण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे. संतोष शर्मा हे सातत्यानं या खारघरच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करत राहतात. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उत्तर भारतीय समाजाला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी एकत्रितपणानं उभं करण्याच्यासाठी ते प्रचंड अशा पद्धतीनं श्रम करत आहेत, आपली टीम बनवत आहेत आणि या व्यतिरिक्त देखील ते हे अशा पद्धतीचे कार्यक्रम करतात. त्यामुळं मी त्यांचं विशेषत्वानं आभार मानतो आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या नागरिकांना अशाच पद्धतीची सेवा मिळत राहो. भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य नागरिकांनी दुवा मिळावा यासाठी त्यांचे कार्यक्रम हे आम्हा सर्वांच्यासाठी प्रेरणास्पद आहेत. नमस्कार. 5 ऑगस्ट हा आपला पनवेल विधानसभेचे सन्माननीय आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक सचिव आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक सामाजिक उपक्रमाने राबवला जातो. कारण मगाशी आमदार साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन न करता कम्युनिकेशन करा. आणि त्यांच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खारघर शहरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल केलेली आहे. 5 तारखेलाच आपले नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्डचं वितरण करण्यात आलं. त्यानंतर आज आपण इकडे बघतो आहे आपले उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष शर्माजी यांच्या पुढाकारानं ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचा STचा प्रवास हा सुकर व्हावा यासाठी NCMC कार्डचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आज बघितलं की शेकडोच्या संख्येने या इकडे नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. याच्या व्यतिरिक्त उद्या शनिवार दिनांक 8 तारीख, त्यानंतर 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशीसुद्धा आपण NCMC कार्डचं शिबिर आयोजित केलेलं आहे. 9 तारखेला आपले नगरसेवक समीर कदम यांच्या वास्तुविहारमध्ये सुद्धा NCMC कार्डचं आयोजन केले गेलेलं आहे. रविवार दिनांक
9 ऑगस्ट रोजी कोकण रहिवासी संघाचे अध्यक्ष तसेच खारघर शहराचे सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण मोफत हृदय विकार तपासणी आपण तिथे केलेला आहे. त्यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर खरपुरिया यांच्या नेतृत्वाखाली नेत्रचिकित्सा आणि अल्प दरामध्ये मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया तिथे होणार आहेत. असा भरगच्च कार्यक्रम आपल्या ह्या खारघर शहरामध्ये आमदार साहेबांच्या वतीने केला जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त मंगळवारी 11 तारखेला त्यांचं आयुष्य आणि त्यांचं आरोग्य हे उत्तम राहावं यासाठी संतोष शर्माजी यांच्या वतीनं सेक्टर 12 येथील शिवमंदिरामध्ये महारुद्राभिषेकचं आयोजन केलं गेलेलं आहे. तर मी तमाम सर्व हितचिंतकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करेन की आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी हे कार्यक्रम ठेवले, समाजोपयोगी कार्यक्रम ठेवले. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी वाढदिवसानिमित्त आवाहन केलं होतं की समाजोपयोगी कार्यक्रम करा. त्यातलाच हा एक उपक्रम आहे. आणि स्मार्ट ST कार्ड यांना महिलांना हाफ तिकीट आणि NCMC कार्ड त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास हा STचा मिळणार आहे. आणि असे अनेक उपक्रम खारघरमध्ये संतोष शर्मा घेतच असतात आणि त्याचा समाजाला नक्कीच फायदा होत असतो. त्यांची कुठलीच त्यामध्ये स्वार्थ नसतो आणि ते थोडे धार्मिक जास्त आहेत आणि धार्मिक कार्यक्रम पण त्यांचा महिन्यातून 2-3 असतात. आणि असेच उपक्रम मी त्यांना राबवायला सांगेन जेणेकरून खारघरच्या जनतेला त्याचा लाभ मिळेल. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष शर्मांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वेळी त्यांनी कॅन्सरचे लसचा डोस ठेवलेला होता. तर असेच ते कार्यक्रम करत राहतील. आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना आम्ही वाढदिवसाचा हे भेट देत आहोत की आमच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांसाठी जास्तीत जास्त सेवा मिळेल याचा आम्ही सर्वजण वेळोवेळी कार्य करत राहू. धन्यवाद. नमस्कार. हमारे पनवेल के कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकुर जी ने उनके जन्मदिन के अवसर पर हमें सभी पदाधिकारी को आह्वान किया था कि मेरे जन्मदिन के अवसर पर किसी प्रकार का केक कटिंग न करते हुए, किसी प्रकार का जल्लोष न करते हुए ऐसा कुछ काम करें जिससे समाज का भला हो. मेरे को बहुत खुशी हो रही है कि हमारे खारघर के जो पदाधिकारी है, जो उत्तर भारतीय रायगढ़ जिला के अध्यक्ष संतोष शर्मा जी है, पूरी टीम है, जैसे अजय माली जी है, प्रीति शर्मा जी है, नीलम विस्पुति जी है, दीपक जी है, अमित बोदाई जी है, स्नेहल बोदाई जी है, उनके साथ सभी पदाधिकारी मिलके आज जो NCMC कार्ड का जो नियोजन किया है, मैं देख रहा हूँ बहुत सारे हमारे लाभार्थी खारघर के, जिसमें ज्येष्ठ नागरिक है, महिला है, जिनको बस में सहूलत मिलने वाली है, उनका लाभ लेने के लिए आज यहाँ आके अपना कार्ड निकाल रहे हैं. हमारे प्रधानमंत्री जी ने हमें आह्वान किया था कि हमारी जितनी भी सरकार की योजनाएं हैं वो लोगों तक पहुंचनी चाहिए. यह आह्वान को हमारे कार्यकर्ता ने आगे लेते हुए ये जिस प्रकार की आयोजन किया है, इसलिए मैं सभी का तहे दिल से धन्यवाद करता हूं. और सभी हमारे नागरिकजन इसका लाभ लेते हुए खुशी व्यक्त कर रहे हैं. ये देख के मेरे मन को बहुत आनंद हो रहा है. इतना ही बोलते हुए मैं सभी पदाधिकारी को धन्यवाद देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नमस्कार. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, साहेबांचा वाढदिवस 5 ऑगस्टला होता, तेव्हापासून कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष शर्माजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेक्टर 18 येथे ST NCMC कार्ड त्याचे आपण आयोजन केलेलं आहे. आणि ह्याच कार्डचे आयोजन उद्या सेक्टर 12 दुर्गामाता मंदिर, त्याच्यानंतर सेक्टर 3ला 14 ऑगस्टला बालाजी अंगण आणि 15 ऑगस्टच्या दिवशी शनी मंदिर सेक्टर 11मध्ये सरचिटणीस दीपक शिंदे सर, महिला अध्यक्ष साधना पवार मॅम आणि प्रभागाध्यक्ष अजय माळी यांच्याही मार्गदर्शनाखाली ही शिबिरे होत आहेत. सांगायचं तात्पर्य की आमदारांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये जी जनसेवेची कामं चालू आहेत. आपली जी पनवेल ब्रांच आहे ती पूर्ण वेस्टर्न झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात हे मोठे झोन मानले जातात. त्यामध्ये आपली जी ब्रांच आहे ते प्रीमियम काउंटवरती नंबर 1 पोझिशनमध्ये आहे. ॲट प्रेझेंट अराऊंड 30 करोड प्रीमियम आपल्या ब्रांचने कलेक्ट केलेलं आहे आपल्या माध्यमातून. आणि यावर्षी ब्रांचचं आमचं जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट ते 100 कोटीचं आहे. आणि ते नक्कीच आम्ही सर्व आमचे अभिकर्ते आहेत, चॅनल पार्टनर्स आहेत, बँक्स वगैरे यांच्या थ्रू आम्ही नक्कीच ते बिफोर 31 मार्च कंप्लीट करून घेऊ. आणि वेस्टर्न झोनमध्ये नंबर व्हायचा प्रयत्न करू. परंतु ऑल इंडियामध्ये 2048 ब्रांचेस आहेत, त्यामध्ये सुद्धा आमचं टॉप
टॉप 3 टॉप 4मध्ये रँकिंग असं असू शकेल अशी आमची अपेक्षा आहे. 5 ऑगस्ट आमच्यासाठी एक दिवस नाही, आमच्या सणाचे दिवस आहे मी असं मानतो. जसा दिवाळी दसरा मी साजरा करतो तसा मी 5 ऑगस्ट आणि आमच्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवस 2 जूनला असतो. ह्या आमच्यासाठी दिवस म्हणजे दिवस नाही, आमच्या साजरा असतो. एक जसा दिवाळी आहे, दसरा आहे, अनेक सण आमचे असते, तसा आम्ही एक सणप्रमाणे ह्या कार्यक्रम करतो. राज्याच्या मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आवाहन केलं होतं, बाबा आमच्या वाढदिवसानिमित्त काय बॅनरबाजी फुलचे बुगी काही तुम्ही करू नका, समाज उपयोगी कार्यक्रम करायचे. तसंच त्यांचंच मार्गदर्शन धरून, त्यांच्या नेतृत्व धरून आमच्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांनी आम्हाला सर्वांना आवाहन केले. ज्या राज्याचे मुख्यमंत्री असं आवाहन करतात, मग मी पण स्वतः असंच आमच्या वाढदिवस करणार आहे. ते पण आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले, तुम्ही आमच्या वाढदिवस बॅनरबाजीने किंवा फुलच्या बुग्गीने असं करू नका, समाज उपयोगी जे कार्यक्रम होईल ते तुम्ही कार्यक्रम राबवा. तेच एक भाग आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यात 17 मंडळ आहे. पूर्ण 17च्या 17 मंडळामध्ये काही ना काही असा आज गेले 8 दिवसापासून मागील 8 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे. आता पुढे अजून पण पुढे 8 दिवस कार्यक्रम चालू राहील. काही आपलं रक्तदान शिबिर आहे, काही मेडिकल कॅम्प चालू आहे. असं काही आमच्या आज NCMCचे आमच्या कार्ड आमचा हेच भाग आहे. महाराष्ट्र सरकारने जे महिलांसाठी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये प्रवास करताना त्यांना काय जे काही सवलत दिले होते, पण ते आता 1 तारखेनंतर त्याच्या काय अडचण ना हो म्हणून ते आपण हे कार्डचं नियोजन केलेलं आहे. जे म्हणजे कार्ड असेल मग त्यांना पर तिकीट काढायचे, सुट्टे आहे नाही आहे, बरंच काही लफडे असतो. त्यासाठी याचं हे कार्ड आहे. पूर्ण वर्ष जे आमच्यासाठी धावतात माननीय प्रशांत ठाकूरजी, त्या पूर्ण वर्षभर त्यांच्या आमच्यासाठी समाजसेवा असतो. समाजामध्ये 24 तासामध्ये कमीत 18 ते 20 तास ते आमच्यासाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. जे आम्ही आज काम हे करू शकलो त्यांच्याच मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्याच प्रेरणेनं मी काम करू शकतो. त्यांच्या वाढदिवस आता 8 तारखेला उद्या महारोजगार मेळावा आहे आपल्या सिकेटीमध्ये आहे. आमदार साहेब स्वतः ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. असंच बरंच काही कार्यक्रम आहे, त्याचाच एक भाग कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही जे कार्यक्रम करत आहे, आमची सर्व महिला टीम आहे, त्याच्यामध्ये आमच्या उत्तर भारतीय सर्व टीम आहे. त्याच्या महिला आमच्या सर्व नीलम बिस्कुते मॅडम आहे, स्नेहल मॅडम आहे, प्रीती शर्मा मॅडम आहे आणि स्नेहल गडकर मॅडम आहे. आमच्या महिला मोर्चा अध्यक्ष साधनाताई पवार आहे. तसंच आमच्या उत्तर भारतीच्या महामंत्री राजेश पांडेजी आहे आणि रोहित शर्माजी आहेत आणि बरंच असं माणसे जे काही ह्या कार्यक्रमाच्या अजय मालीजी, दीपक शिंदेजी आहे, अमित बोढाईजी आहेत आपले सेक्टर प्रमुख, बरेच लोकांचे आमचे जे नगरसेवक आहे सर्वांचे सहभाग ह्या कार्यक्रमात आहे. म्हणून ह्या सहभाग झाले. सकाळपासून आता कमीत कमी 200 लोकांची नोंदणी केलेली आहे. 200 नोंदणी केली आहे. अजून बाहेर माणसे उभे आहेत. जेव्हा आमचा टार्गेट कमीत कमी आहेत 500पर्यंत मी ह्या नोंदी आजचे दिवस करू असं आमचे टार्गेट आहे. आणि देवाच्या चरणी प्रार्थना करू. त्याचबरोबर येत्या मंगळवारी 11 तारखेला शिवमंदिर सेक्टर 12मध्ये आम्ही आमच्या मान्य आमदार साहेबांच्या पूर्ण वर्ष चांगले जाऊ, ते निरोगी राहू, त्यांच्या राजकीय जीवन चांगलं जाऊ, त्यासाठी देवाचरणी आम्ही येत्या मंगळवारी 11 तारखेला महारुद्राभिषेक कार्यक्रम ठेवलेले. त्या पण नागरिकांना आवाहन करतो, जसं तुम्ही आज इथे प्रसाद दिलेले तर ते शिवमंदिरात 11 तारखेला पण येऊन प्रसाद द्या. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.